हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंडा करी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका पॅन मध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। त्याच्यामध्येच 1 वाटी खोबर खीस ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपलं खोबर भाजून तयार आहे। आता हे एका प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्याच पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकून आपल्याला 2 कांदे बारीक चिरलेले ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचंय। आपला कांदा भाजून तयार आहे। हा पण आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे। आता त्याच पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकून आपल्याला 2 टमाटर पण छान भाजून घ्यायचे। टमाटरला पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला टमाटर भाजलेला आहे। आता हे तिन्ही साहित्य एकत्र करून थंड होईपर्यंत साइडला ठेवा। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। आपल्याला ह्या सारणामध्ये काही मसाले पण ऍड करायचे आहेत। थोडासा गरम मसाला, कांदा लसूण मसाला हाफ टीस्पून ऍड करा। थोडासा लाल मसाला आणि चिमूटभर हळद। सुके मसाले ऍड केल्यामुळे आपल्या भाजीला छान कलर येईल। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करा आणि हा मसाला बारीक वाटून घ्या। मी 2 वेळेस वाटला। तुम्ही पाहू शकता मसाला किती छान वाटलेला आहे। ते अशाच पद्धतीने तुम्ही वाटून घ्या। गॅसवरती एका पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्या। तेल चांगलं तापलं की जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये ऍड करा। आपलं वाटण चांगलं तेल सोडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झाले। छान तेल पण सोडलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 2 चमच बेसन पीठ ऍड करा आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून आपल्या बेसन पिठाला पण छान भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होईल। आता ह्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काही आपण सुके मसाले ऍड करूया। अर्धा चमचा हळद, 1 चमच गरम मसाला, 1.5 चमच कांदा लसूण मसाला आणि 2 चमच लाल मसाला। हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित हलवून त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपला छान मसाला परतलेला आहे। तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला। आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट मिक्स करून घ्या। आपला मसाला छान भाजून घ्या। सतत त्याला हलवत राहा।
तुम्ही पाहू शकतात मसाला छान भाजलेला आहे। मी एका साईडला 8 अंडे बॉईल करायला ठेवले होते। आता ते अंडे आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया। अंड्याला असे चारी बाजूने खाप करून घ्यायचे आहेत। आपण अंडे ह्याच्यामध्ये टाकून देऊया। तुम्ही अंड्याचे 2 भाग करून घेऊ शकतात, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टाकू शकतात, पण मला हे असं आवडतं म्हणून मी असेच टाकले। आता ह्याला हलक्या हाताने हलवून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवा। आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपल्या अंड्याला छान हलवून घ्या, हलक्याच हाताने हलवा। आपल्या अंड्याच्या करीमध्ये हमेशा गरम पाणीच ऍड करत जा, म्हणजे तरी छान येते। अंडा करी व्यवस्थित हलवून थोडं थोडं पाणी ऍड करत जा। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करा आणि थोडासा गरम मसाला आणि हलवून 8-9 मिनिटांसाठी कमी गॅसवरती छान उकळी करून घ्या। आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे, कलर पण छान आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ऍड करून गॅस बंद करून घ्या। आपली अंडा करी तयार आहे। आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया। जर तुम्हाला अंडा करी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा। अशा चांगल्या रेसिपीसाठी कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।